जमातीनुसार आरक्षित जे काही जागा असते, आरक्षित झालेल्या जागाच्या बाबतीत जे काही नियम आहे, जे प्रक्रिया आहे, जिथे आपला स्टेट इलेक्शन कमिशनने जे काही नियम तयार करून दिलेला आहे, त्या हिशोबाने आज आमच्या इथे जे स्कूलचे स्टुडंट्स आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे जे आहे प्रक्रिया लोकांच्या समोर झालेलं आहे. ते आपल्याला माहित आहे, ते प्रत्येक वर्षी जेव्हा निवडणूक होतं तेव्हा सर्वांना माहित आहे की काय प्रक्रिया असते. पण याच्यामध्ये आमच्याकडे टोटल जे काही नंबर ऑफ सीट्स आहे, एकूण जागा ते 165 आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं जो टोटल महिलांसाठी जे जागा आहे ते 83, म्हणजे 50% आणि +1 असं झालेलं आहे. तर एकूण आपल्याकडे ते अनुसूचित जातीची जी संख्या आहे तिथे 22 असे होणार आहे त्याच्यामध्ये सीट्स. आणि त्यापैकी 11 जे जागा आहेत ते महिलांसाठी, म्हणजे विदिन अनुसूचित जाती एवढे आपण रिझर्व करून घेतलं. आणि प्रत्येक प्रभाग कुठे काय आहे ते पण आज इथे जाहीर करा, इतक्या जास्त तपशीलवार मी जाते कारण शेवटी सगळे इन्फॉर्मेशन आपल्या समोर म्हणजे आहे आणि डिटेलपणे मी शेअर करणार आहोत. तसेच इथे अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहे आणि 2 पैकी 1 जे आहे ते महिलांसाठी आहे. तसेच नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे, ज्याला BCC म्हणतो, ते आपलं एकूण 44 आहे, 44, आणि त्याच्यापैकी 22 जागा महिलांसाठी आपण आरक्षित केलेल्या आहे. तसेच एकूण जे काही आपले जनरल सीट्स आहेत सर्वसाधारण ते एकूण 97 आहे आणि त्याच्यापैकी 49 सीट्स, म्हणजे हा जो नंबर आहे 49, ते बेसिकली 50% +1 होत आहे. ते आपल्या निवडणूक आयोगाने मान्य करून दिलेलं आहे. तर एकूण 49 सीट्स, तर असं टोटल जे आहे ते 83 सीट्स आहे. पूर्ण प्रक्रिया आता संपलेली आहे. आणि हे सगळे एक तर आमचा जो काही तपशील आहे, जे काही तपशील आपण जागाचे तपशील जे तयार केलेला आहे ते निवडणूक आयोगांकडे पाठवणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याची मान्यता झाल्यानंतर पुन्हा आपला जो इथे पुणेकर जे आमचे आहे सर्वांचे जे नागरिकांतर्फे काही हरकती सूचना जे काही असतील त्याचा पण एक पुढे आम्ही घेतो आहे. हा एक खूप सिस्टमॅटिक विषय आहे. त्याच्यामध्ये काही जास्त आपल्याला आज तर काही प्रश्नोत्तराचा काही जास्त बाब नाही आहे. किती वेळ लागेल, किती काळ दिला, कालावधी काय दिला तुम्हाला, कालावधी काय आहे? ते कालावधी आपण हे सगळे जाहीर आम्ही करणार आहोत. म्हणजे अजून त्याच्यावर काही आहे डिटेल सगळे आपल्याला जे आपण ते एक प्लस हे सांगून देणार, म्हणजे कधी कधी किती दिवसासाठी हे करायचं आहे. प्रोग्राम एकदा सांगा. 17 पर्यंत. ठीक आहे. तर आजची जे मध्ये पूर्ण प्रक्रिया जी संपलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे आपल्याला सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप जे आहे दिनांक 17/11/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 17 म्हणजे आज बेसिकली काय डेट आहे, 11 आहे. तर हे 7 दिवस नंतर हा हे होईल. त्याच्यानंतर प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत जे हरकती व सूचना दाखल करण्याचे कालावधी आहे तर 17/11 पासून 24/11 3 वाजेपर्यंत, बरोबर आहे. त्याच्यानंतर कुठे कुठे हे आपल्याला हरकती सूचना करायचे आहेत ते पण जागा निवड आपण फिक्स केलं आहे. तर महापालिका आयुक्तचं कार्यालय आहे, त्याच्यानंतर आपले निवडणूक कार्यालय आहे स्वतंत्र वीर सावरकर भवन या ठिकाणी. तसेच आमचे 15 जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथे पण. आणि या पिरियड मध्ये आणि हे सगळे आपल्याला जे नियम आहे म्हणजे बेसिकली त्याच्या बाबतीत अजून सूचना जे आहे आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि सर्वांना माहिती सविस्तर आम्ही देतो आहे. तर आपल्याकडे वेळ आहे बेसिकली हे 24/11 पर्यंत याच्या बाबतीत. अंतिम 2 डिसेंबरला करण्यात येते. निवडणूक साधारण केव्हा होऊ शकते? नाही, निवडणूक केव्हा होऊ शकते ते बोलण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही आहे. पण शेवटी कसं आहे की आपण अंदाज तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. ठीक आहे, थँक्यू सो मच. एक वेगळा